नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्यांचे प्रकार ते मराठी व्याकरण आपलं अभ्यासणार आहोत। सगळ्यात आधी आपण वाक्य म्हणजे काय, आता हे वाक्यांचे प्रकार त्याआधी आपण वाक्य म्हणजे काय ते बघू। तर वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात, बरोबर। म्हणजे आणि त्या वाक्याचे किती दोन भाग पडत असतात। म्हणजे जेव्हा आपण वाक्य पूर्ण लिहितो तेव्हा त्या वाक्याचे दोन भाग पडतात। ते कशा पद्धतीने ते आपण बघू। ते बघा, वाक्यांचे दोन भाग पडतात। म्हणजे आता वाक्यांचे दोन भाग, त्यांचं सगळ्यात पहिल्या भागाला म्हणतात उद्देश व विधेय। दोन भाग। तर सगळ्यात पहिला भाग आपण बघणार आहोत उद्देश। उद्देश म्हणजे काय तर ज्याच्या विषयी सांगायचे आहे त्याला उद्देश असे म्हणतात। म्हणजे काय की आपल्याला एखादं वाक्य दिलेलं असेल आणि ज्याच्याविषयी आपल्याला सांगायचं आहे त्याला काय म्हणायचं तर उद्देश असे म्हणतात। म्हणजेच ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश असे म्हणतात। म्हणजेच काय की बघा, आपण ज्या विषयी बोलत आहोत ती व्यक्ती किंवा वस्तू, म्हणजे आपण ज्या विषयी बोलतो ती वस्तू किंवा ती व्यक्ती याचा उल्लेख करणारा वाक्याचा भाग, याचा उल्लेख करणारा वाक्याचा भाग म्हणजेच उद्देश होय। म्हणजे आपण एखादं वाक्य जेव्हा लिहिलो आणि त्याचा उल्लेख करणारा जो भाग असतो ते म्हणजेच काय तर आपलं उद्देश होय। आता त्याच्यानंतर आपलं दुसरं म्हणजे काय तर विधेय। विधेय म्हणजे काय ते बघू। विधेय म्हणजे जे सांगायचे त्याला विधेय म्हणतात। म्हणजे जे आपल्याला काही सांगायचे आहे, म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यातून आपल्याला जी गोष्ट सांगायची आहे त्याला विधेय असे म्हणतात। म्हणजेच काय तर उद्देशाविषयी काही सांगायचे भागाला विधेय असे म्हणतात। आपल्याला म्हणजे एक वाक्य दिलेलं असेल आणि त्याच उद्देशाविषयी जर आपल्याला काही सांगायचे असेल त्या भागाविषयी तर त्याला विधेय असे म्हणत असतात। उदाहरण पाहू आपण। जसे बघा, मुले खेळतात, याच्यामध्ये आपलं मुले हे काय आहे तर उद्देश आहे आणि खेळतात हे काय आहे तर विधेय आहे। म्हणजेच आपल्याला कुणाविषयी सांगायचे आहे तर मुलांविषयी सांगायचे आहे, म्हणून मुलं काय झाली आपली तर उद्देय झाली। आणि कशाविषयी सांगायचे आहे तर ती म्हणजे खेळतात, ही काय झाली तर विधेय झाले। जसे ह्याच्यामध्ये बघा, मोर हा काय करतो, त्याची क्रिया काय आहे तर नाचतो, म्हणजे हे काय झाले तर विधेय झालं। आणि कुणाविषयी सांगायचे तर मोराविषयी, म्हणजे मोर आपलं काय झाले विधेय उद्देश, बरोबर। आता मी इथे काही उदाहरण घेतलेले, म्हणजे त्यावरून आपण उदाहरण कशा पद्धतीने लिहू शकतो। जसं बघा, आमच्या गावची मुले रोज मैदानात खेळतात। आमच्या गावची मुले रोज मैदानात खेळतात। आता याच्यामध्ये आपलं उद्देश काय झालंय तर मुले, कारण आपण कुणाविषयी सांगतोय तर मुलांविषयी सांगतोय, म्हणून हे काय झालं आपलं उद्देश झालं। म्हणजे ज्याच्याविषयी बोलत आहोत, कुणाविषयी बोलतोय आपण तर मुलांविषयी बोलतो आहे, म्हणून आपलं उद्देश काय झालं तर मुले। आणि याच्यामध्ये काय की जे सांगायचे आहे, आपल्याला काय सांगायचं आहे तर मुलं काय करतात खेळतात। म्हणजे ज्याच्याविषयी आपल्याला मुलं काय करतात ते सांगायचे आहे, म्हणजे काय आपलं ते विधेय। म्हणजे ज्याच्याविषयी आपल्याला सांगायचे आहे मुलं काय करतात तर ती काय क्रिया करतात तर खेळण्याची, म्हणजे ते काय झालं आपलं विधेय झालं, बरोबर। जसं उद्देशाविषयी अधिक माहिती, म्हणजे उद्देशाविषयी जर एखादा म्हणजे हे वाक्य दिलेलं आहे बघा, आमच्या गावची मुले रोज मैदानात खेळतात। आता याच्यामध्ये उद्देशाविषयी अधिक माहिती, आपला उद्देश कुठला आहे तर मुले। आता मुलांविषयी अधिक माहिती सांगणारी गोष्ट कुठली आहे तर आमच्या गावची, म्हणजे हे काय झालं आमच्या गावची, हे काय झालं तर आपलं अधिक माहिती सांगणारा शब्द, म्हणजे त्याला उद्देश विस्तार असे आपण म्हणत असतो। म्हणजे मुलांविषयी अधिक माहिती सांगणे। परंतु नंतर विधेय म्हणजे काय तर विधेयाविषयी, म्हणजे विधेय विस्तार म्हणजे काय तर विधेयाविषयी अधिक माहिती सांगणे। आता विधेयाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तो रोज मैदानात। आपण हे वाक्य दिले आहे तर याच्यामध्ये काय तर रोज मैदानात काय करतात ती खेळतातची अधिक माहिती काय सांगतोय तर रोज मैदानात, म्हणजे विधेयाची अधिक माहिती सांगतो आहे। म्हणजे हे आपलं काय झाले तर विधेय विस्तार। म्हणजे उद्देशाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला उद्देश विस्तार असे म्हणतात
आणि विधेयाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विधेय विस्तार असे म्हणतात. जसं आमच्या गावची, हे काय झाले आपले ह्या वाक्यामध्ये, तर त्या उद्देशाचा विस्तार झाला. आणि रोज मैदानात, हे काय झालं तर विधेयाचा विस्तार झाला. अशा पद्धतीने विधेय, उद्देश आणि विधेय कशा पद्धतीने आपण ते बघितलं. आता त्याची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण आपलं वाक्य बघू. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज शास्त्राचा धडा वाचला. आता याच्यामध्ये आपलं उद्देश काय, तर मी, बरोबर, हे काय झालं आपलं उद्देश. आणि आपलं विधेय काय आहे, तर वाचला, हे काय आपलं तर विधेय आहे. आता ह्याच्यामध्ये आपला उद्देश विस्तार काय आहे, म्हणजे मी विषयी विस्तार अशी माहिती कोण सांगत आहे, तर माध्यमिक शाळेत असताना, म्हणजे हा काय झाला आपला उद्देय विस्तार झाला. आणि विधेय विस्तार कुठला आहे आपला, तर आर्किमिडीज शास्त्राचा धडा, हा काय आपला विधेय विस्तार आहे. विधेय विस्तार. जसं बघा उद्देय मी याच्यामध्ये लिहिलं आहे, मी विधेय वाचला आणि त्याचा उद्देश विस्तार माध्यमिक शाळेत असताना. आणि विधेय विस्तार काय आहे, तर आर्किमिडीज शास्त्राचा धडा, हा त्याचा विधेय विस्तार आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं वाक्य, याच्यामध्ये नेहमी मी माणसाच्या सौंदर्यात भर घालतो, असं वाक्य आहे. याच्यामध्ये उद्देश कुठला आहे, तर आपलं मी, कारण हे काय करतं आहे, आपलं माहिती सांगता आहे. म्हणजे जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला उद्देश असे म्हणतात. उद्देश. आणि कुणाबद्दल सांगतो आहे, मी बद्दल, म्हणजे उद्देश. आणि कशाबद्दल, तर घालतो, म्हणजे काय तर सौंदर्यात भर घालतो, म्हणजे हे काय झालं आपलं विधेय झालं. आणि आपला उद्देश विस्तार काय आहे, म्हणजे कुठला उद्देश विस्तार म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणे. ती कुठली आहे, मीच्याबद्दल उद्देशाविषयी सविस्तर माहिती सांगितली कुठली आहे, तर नेहमी. म्हणजे आपलं काय झालं उद्देय विस्तार काय झाला आपला नेहमी. आणि घालतो हे काय आपलं विधेय. विधेयबद्दल म्हणजे जास्त अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला आहे, तर माणसाच्या सौंदर्यात, हे काय झालं आपलं विधेय विस्तार झाला. बघा मी इथं लिहिलं आहे उद्देश मी, विधेय वाचला आणि उद्देश विस्तार नेहमी आणि विधेय विस्तार काय तर माणसाच्या सौंदर्यात भर. अशा पद्धतीने म्हणजे वाक्याचे जे दोन भाग असतात ते आपण अभ्यासले, उद्देश आणि विधेय. आता आपण बघणार आहोत वाक्याचे प्रकार. त्यानंतर आपण बघणार आहोत अर्थानुसार वाक्याचे प्रकार. आता अर्थानुसार वाक्याचे 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये केवळ एकच विधान असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मी दररोज शाळेत जातो. ह्या वाक्यामध्ये काय दिसतंय आपल्याला की केवळ एकच विधान केलेलं आहे, म्हणून याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. जसं दुसरं उदाहरण आपण पाहू, मी सकाळी लवकर उठते. ह्याच्यामध्ये देखील एकच विधान केलेलं आहे. म्हणजे अशी जी वाक्य असते की जिथे काय झालेलं असतं केवळ एकच विधान आलेलं असतं त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. जसं मी रोज आंघोळ करते, हे काय झालं एकच विधान घेतलेलं आहे, म्हणजे त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. जसं दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यामध्ये आपण प्रश्न तयार करतो तेव्हा त्या वाक्याला प्रश्नार्थ वाक्य असे म्हणतात. जसे बघा तुझ्या शाळेचे नाव काय, आणि आपल्याला याच्यानंतर प्रश्नचिन्ह देणं काय आहे तर आवश्यक आहे. बघा मी इथे प्रश्नचिन्ह दिलं आहे की ज्या वाक्यामध्ये आपण प्रश्न विचारतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. जसे तुला लाडू आवडतो का, इथे मी प्रश्नचिन्ह दिलं आहे, प्रश्न विचारला आहे, म्हणजेच हे वाक्य काय झाले प्रश्नार्थी वाक्य.
जसे तू रोज अभ्यास करते का, हे काय झालं, प्रश्न विचारलं, म्हणजे ते कशामध्ये येतं, तर प्रश्नार्थ वाक्यामध्ये. त्याच्यानंतर आपला तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, की ज्या वाक्यामध्ये भावनांचा उद्गार असतो, म्हणजे आपण आपली एखादी भावना आपण काय करतो, उद्गारास्वरूप बाहेर बोलून दाखवतो. जसं आपल्याला एखादी गोष्ट अचानकपणे दिसली, जसं एखादा साप आपल्याला अचानकपणे दिसला, तर आपण काय करतो, अचानकपणे अरे बापरे असं म्हणजे उद्गार बाहेर काढतो. तेव्हा त्यातून जी उद्गार बाहेर येतात त्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. तेव्हा आपण वाक्य म्हणजे त्या वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. जसं बघा, जिथे भावनांचा उद्गार असतो, म्हणजे भावनांचा म्हणजे ती कुठलीही भावना असो, जी म्हणजे एकदम अचानक झालेली भावना, जसं एखादी चांगली गोष्ट असेल, जसं बघा शाबास, खूप चांगले गुण मिळाले, याच्यामध्ये शाबास हे काय झाले, उद्गार. याच्यानंतर मी उद्गारार्थी चिन्ह देखील दिलेलं आहे बघा. तर शाबास, खूप चांगले गुण मिळाले. अरे रे, फार वाईट झाले असं म्हणू शकतो. अरे बापरे, केवढं लागलंय तुला, असं देखील आपण उद्गारास्वरूप म्हणू शकतो. आणि जेव्हा आपण उद्गार बाहेर काढतो तेव्हा उद्गार चिन्ह देणं देखील काय असतं, आवश्यक असतं. जसं प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह देणं काय आहे, आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला प्रश्नार्थी वाक्य आहे की म्हणजे साधं वाक्य आहे आपल्याला कळतं, की जेव्हा आपण प्रश्न विचारला त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्ह देणं काय असतं, तर महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपला चौथा प्रकार आहे वाक्याचा आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, की एखाद्या वाक्याला आपण काय करतो, आज्ञा देतो. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला आज्ञा किंवा आदेश देतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, की मुलांनो शिस्तीने वागा, म्हणजे काय केले आपण, मुलांना काय दिलेली आहे, आज्ञा दिलेली आहे की मुलांनो कसे वागा, तर शिस्तीने वागा. आता मुलांनो रांगेत जा, हे काय केलं आहे, याच्यामध्ये मी आदेश दिला आहे की मुलांनो तुम्ही कसे जा, रांगेत जा. म्हणजे एखाद्या आज्ञा किंवा आदेश देणे ह्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. तर या पद्धतीने आपले अर्थानुसार वाक्याचे प्रकार आपण बघितले. धन्यवाद.